नमस्कार मित्रांनो, आपल्याला तर माहितीच आहे बांधकाम कामगारांना 17 गृहोपयोगी वस्तू 30 वस्तू तुम्हाला मिळतात। पण आणखीन काही कामगार आहेत त्यांना सुद्धा गृहोपयोगी संचाचं वाटप होणार आहे। त्याचा शासन निर्णय जाहीर झालेला आहे। संपूर्ण माहिती घेणार आहोत। जर आपल्याला गृहोपयोगी वस्तू हव्या आहेत तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण त्याबद्दलची माहिती या चॅनलवरती प्रसिद्ध करण्यात येते। तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया। तर सर्वात प्रथम गृहोपयोगी संचातील वस्तू कोणकोणत्या आहेत आणि नग किती आहेत ते जाणू। ताट आहेत 4, वाट्या आहेत 8, त्याचबरोबर पाण्याचे ग्लास आहेत 4, पातेलं झाकणासह 1, पातेलं झाकणासह 1, पातेलं झाकणासह 1, तर साईज वार असणार आहे। मोठा चमचा भात वाटपासाठी 1, वरण वाटपासाठी 1, पाण्याचा जग 2 लिटर 1, मसाला डबा 7 भागामध्ये 1 मिळणार, डब्बा झाकणासह 14 इंच 16 इंच 18 इंच 1, परात प्रेशर कुकर 5 लिटर मध्ये मिळणार आहे। त्याचबरोबर कढई स्टीलची भेटणार आहे, स्टीलची टाकी मोठी झाकणासह व वगरासह असं 1, असे एकूण 17 वस्तू, नग आहेत 30, अशा ह्या गृहोपयोगी संचाच्या वस्तू आहेत। तुम्हाला माहिती नसतील तर ह्या वस्तू तुम्हाला मिळणार आहेत। सर्वांना शेअर करा जे बांधकाम कामगार आहेत, घरेलू कामगार आहेत। आता घरेलू कामगारांसंदर्भात हा व्हिडिओ आहे, त्याचा GR आहे, त्याची माहिती आपण घेणार आहोत। पहा, सन 23-24 या आर्थिक वर्षात महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे जीवित नोंदणी घरेलू कामगार संसार उपयोगी भांडी भेट वस्तू वाटप करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत, तर प्रशासकीय मान्यता 22 फेब्रुवारी 2024 चा हा GR आहे। आणि घरेलू कामगार कोण आणि बांधकाम कामगार कोण हे यामध्ये दिसून येईल। तर पहा, मागील काही योजनेमध्ये घरेलू कामगारांना मृत घरेलू कामगारांच्या कायदेशीर वारसास 2000 रुपये मिळत होते, अंत्यविधीसाठी सहाय्य, त्याचबरोबर प्रसूती लाभ महिलेला घरेलू कामगारांना 2 अपत्यासाठी 5000 रुपये इतकी मदत मिळत होती, देण्यात येते। तर मित्र पहा, राज्यात साधारणतः 10 लाख घरेलू कामगार आहेत। आता हे 10 लाख घरेलू कामगार कोण आहेत हे सुद्धा आपण पाहूयात। 10 लाख घरेलू कामगार कार्यरत असल्याचे दिसून येते। तथापि घरेलू कामगार कल्याणकारी मंडळावर जीवित नोंदणी असलेल्या घरेलू कामगारांची संख्या अत्यंत कमी म्हणजे अल्प आहे। घरेलू कामगारांची नोंदणी वाढविण्यासाठी विकास आयुक्त कामगार आयुक्त कार्यालयामार्फत वेळोवेळी प्रयत्न करण्यात येत आहे। तथापि सक्षम अशा योजना अभावी असंघटित कामगार यांचे कार्यालयामार्फत त्यांच्या दिनांक 4/1/2024 रोजीच्या पत्रान्वये घरेलू कामगार कल्याण मंडळातील नोंदणीकृत असलेल्या घरेलू कामगारांना इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ यांच्या धर्तीवर संसार उपयोगी भांडी भेट वस्तू वाटप करण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे। सदर प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। आता महत्वाची बाब म्हणजे घरेलू कामगारांना इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ यांच्या धर्तीवर म्हणजे ज्यांना त्या वस्तू देण्यात येत होत्या तशाच घरेलू कामगारांना सुद्धा वस्तू देण्यात येणार आहे। आणि ही शासनाच्या विचाराधीन बाब होती, पण याला मंजुरी आजच्या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे। योजना राबविण्यासाठी जीवित सक्रिय नोंदणी असलेल्या घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडी संच वाटप करण्याच्या बाबतचा निर्णय घेण्यात येत आहे। अशा पद्धतीने हा शासन निर्णयास मान्यता देण्यात आलेली आहे। आणि जे कोणी घरेलू कामगार आहेत त्यांना या वस्तू ज्या मागील वाचन केलेल्या आहेत त्या बांधकाम कामगारांना सुद्धा मिळणार आहेत। या योजनेच्या अटीचे पालन तुम्हाला करणं गरजेचं आहे। पहा, 15/2/2024 पूर्वी प्रत्यक्ष सक्रिय जीवित नोंदणीकृत असल्याची खात्री करून घ्यावी लागणार आहे। अशा पद्धतीने सदर वाटप तातडीने होणार आहे। सदर वाटप जलद गतीने होण्यासाठी लाभार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्तालयाच्या जिल्हास्तरीय कार्यालयास प्रमुखामार्फत करण्यात येणार आहे। अशा पद्धतीने कंत्राटदारासोबत सुद्धा करार केलेला आहे भांडी वाटपासाठी। तर आपण संसार उपयोगी भांडी वाटपासाठी विशेष मोहीम हाती घेतलेली आहे। खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे व त्याबाबत तपशील विकास आयुक्त असंघटित कामगार कार्यालयाने शासनास दरमहा सादर करावा अशी सुद्धा बाब यामध्ये देण्यात आलेली आहे। तर मित्रो, जे घरेलू कामगार आहेत त्यांना सुद्धा गृह उपयोगी वस्तू मिळणार आहेत। आपण घरेलू कामगार आहात का? कमेंटचा वापर करा। 10 लाख महाराष्ट्रात घरेलू कामगार आहेत, यापैकी जीवित व सक्रिय किती आहेत? आपण जर घरेलू कामगार असाल तर आपण कमेंट करायचे आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे। त्यांना सुद्धा ह्या 30 नग
17 वस्तू मिळणार आहेत. जे बांधकाम कामगार आहेत त्यांना सुद्धा मिळत आहेत. त्याचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो आहे. चॅनलवरती नवीन असाल, महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.